येत्या काही दिवसावर लोकसभेची निवडणूक येत आहेत आणि महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये एक बैठक आयोजित केली 11 तारखेला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावर त्याची चर्चा होणार आहे. आणि या संदर्भाने आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सवालागे. ताई, आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा आहेत, त्यात महिलांसाठी किती उमेदवारी मागणार, जागा मागणार? बघा, राहुलजीची संकल्पना आहे युवा महिला यांना तिकीट देण्याची आणि त्यांनी UPमध्ये 40% महिलांना तिकिटा दिल्या पण होत्या. लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझी मागणी राहणार आहे. ज्या ठिकाणी आमच्या सक्षम महिला आहे त्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी मागणी करतो आहोत. जसं यवतमाळ वाशिमसुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये महिलांवर लोकांचं फार प्रेम आहे. 4 टर्मपासून इथे महिला प्रतिनिधित्व करते आहे. तर काँग्रेसची सुद्धा मागणी राहील की यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये महिलाला तिकीट दिली गेली पाहिजे. आपण या जागेसाठी उमेदवारी मागणार? निश्चितच पक्षश्रेष्ठींनी जर आदेश केला तर आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागू किंवा लढूसुद्धा. निश्चितच महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या ज्या जागा आहेत या जागांसाठी महिलांची उमेदवारी मागणार आणि सोबतच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः इच्छुक असल्याचे यावेळी सांगितले. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.